पहिला बॉल रजतच्या माध्यमातून अफलातून पद्धतीने मात्र पाहायला मिळाला। यावेळेस मात्र स्लॉक केला आहे चेंडूला। एकंदरीत जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कन्व्हर्ट झाली आहे। 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 1 या आकड्यावरती। नक्कीच जर नालासोपारा वेश वगळता रजत यांना ऑलराऊंड परफॉर्मन्सने ओळखलं जाणे आणि ते काय तर गडी बाद प्रथमेश पत्तूचे यांच्या रूपात लागलेली ही सर्वात मोठा धक्का। तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला। धावसंख्या 1 या आकड्यावरती आणि काय निर्णायक कॅच इथे मात्र घेतला गेला। एकंदरीत जर पाहिलं तर महत्त्वाचा विकेट प्रथमेश याला तंबूच्या अस्त्राला परत पाठवलं गेलं। निलेश आणि प्रिन्स ही जोडी मात्र मैदानात सध्या तरी स्थिर आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरनं 3 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केला गेलाय। रजत हा गोलंदाज आपण पाहू शकतायत। रजत आतापर्यंत जर पाहिलं तर कशा पद्धतीची गोलंदाजी करेल उर्वरित 3 चेंडूंवर। नक्कीच आणि प्रथमेश यांच्या स्वरूपात लागलेला मोठा हादरा त्याची भर काढण्यास स्ट्राईक एंडवरती येतोय निलेश, ज्यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली 3 वाईट टाकून सुद्धा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू 1 धावावर जीत। सिंगल धाव इथे कन्व्हर्ट केली जाते। 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला। धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली। 41 धावांचा पाठलाग तुम्हाला इथून करायचा आहे। यावेळेस पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न फसला गेला आहे, परंतु पंचांच्या माध्यमातून सिग्नल दर्शवला जाईल। वाईटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून दिला जातोय आणि वाईटच्या माध्यमातून धावा इथे मात्र वाढतायत आणि वाढत असताना जाऊन पोहोचतायत फलकावरती 3 या आकड्यावरती। 3च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली गेली। यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिजनमध्ये बॅक साईडला बिहाइंड विकेट चेंडू निघून जातोय, परंतु एंड मोमेंटला चेंडूला रोखलं जाते आणि चेंडू रोखत असताना जर पाहिलं तर 1 धाव इथे मात्र फलकावरती जॉईंट झाली। माफ करा 2 धावा इथे मात्र फलकावरती जॉईंट झाल्यात आणि 2 धावाने धाव वाढते देखील आणि जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती। चांगला प्रयत्न होता मारण्याचा आणि चांगला सुद्धा मारलेला होता, पण अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे। पुन्हा एकदा चांगला चेंडू रजत यांच्या हलक्या हाताने खेळून काढलं प्रिन्स यांनी। अजून 1 धाव वाढ। 1 षटकाचा खेळ कंप्लीट झाला। धावसंख्या 6 या आकड्यावरती। सध्याची परिस्थिती जर पाहिली ना तर 6-1 ही सध्याची परिस्थिती विकेटच्या पटलावरती पाहू शकतायत। साई श्रद्धा संघाला जिंकण्यासाठी अजून मोठा 41 धावाचं आव्हान आहे आणि ते पाठलाग करत असताना पहिला गडी बाद झालेला आहे आणि 1 ओव्हरच्या नंतर 6। यावेळेस कलात्मक क्लास 1 इंटू ते गॅपनं जबरदस्त फटका। यावेळेस येतोय धम्माकेदार चौकार 4 रन्स। मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा। यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न सफल झालाय। वन्स अगेन अनदर बिग हिट दॅट इज जबरदस्त फटका आपण पाहू शकता। पुन्हा एकदा चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4 रन्स। पुन्हा एकदा अनमोल सज्ज स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, पण इथे काय तर विकेट मिसिंग। इथे चांगला प्रयत्न होता विकेट घेण्याचा, परंतु इथे बॉल जातोय। नक्कीच आपण पाहू शकतात। यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे सफल झालाय का नाहीये। तुम्हाला एसटी दाखवली आणि ती सहजतेने वाकवली। विकेटचं होते पतन, खेळाडू इथे होतो बाद। खेळाडू बॅक टू द पवेलियन। प्रिन्स एक पूर्णांक 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला। धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहू शकता। 2 विकेटच्या मोबदल्यात या फलकावरती आपण पाहत आहेत आणि इथून जर पाहिलं गेलं तर 41 धावेचं टार्गेट असताना
8.40चा करंट रन रेट आहे. यावेळेस जर पाहिलं गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने मात्र हा फटका एक्झिक्यूट केला गेला. एक सिंगल धाब इथे देखील कन्वर्ट झाली आहे आणि एक धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोचली गेली फलकावरती. आपण पाहत आहेत 15 आकड्यावरती 1.5 चेंडूच्या अखेरीस शेवटचा बॉल निर्णायक चेंडू आहे आणि या निर्णायक चेंडूवर जर पाहिलं तर एखादा मोठा स्ट्रोक आला तर एक चांगल्या स्थितीमध्ये साई श्रद्धा संघ जाऊ शकतोय. खोलवर टप्प्याची लेंथ होती, ॲक्युरेट पिचिंग आणि ते घडतंय काय तर 1 मोर विकेट डाऊन इयर. खेळाडू इथे होते बाद मिस्टर निलेश. बॅक टू द पवेलियन. खेळाडू बाद. मैंने देखा तूने देखा मैंने देखा तूने देखा उसने देखा उसने देखा सबने देखा मैंने देखा तूने देखा उसने देखा उसने देखा सबने देखा क्या देखा एक दुश्मन जो दोस्तों से प्यारा है एक दुश्मन जो दोस्तों से प्यारा है. थँक यू सो मच. 12 ओव्हर इनिंग रिक्वायर्ड टू 26 रन ऑन कार्ड. आपण पाहू शकतात या 12 चेंडूत तब्बल 26 धावेची गरज आहे आणि या 26 धावांचा पाठलाग इथून कशा पद्धतीने केला जाईल कारण धावा पटलावरती आपण पाहू शकतात त्या 15 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात आणि 8 मिनिटांचा खेळ इथून शिल्लक आहे. थोडंसं स्पीडअप देखील करावा लागणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज झाला. नवीन बॅटर देखील मैदानात सज्ज झालाय. नॉ स्ट्राईक एंडकडे आहे तो. यावेळेस मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. एक सिंगल धाब इथे कन्वर्ट केली जाते. एक सिंगल धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या 16 आकड्यावरती जाऊन पोचली गेली. आतापर्यंत आपण पाहू शकतात 11 चेंडू आणि तब्बल 25 धावसंख्येची गरज आहे इथून. खोलवर टप्प्याची लेंथ होती, पिक करता आला नाही या बॉलला आणि एकंदरीत जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता इथे झाली आहे का. एक सिंगल धाब. डॉट बॉल असं वाटलं कारण जे बॅट्समन आहेत न्यू बॅट्समन आले राजू त्यांना थोडासा पायाचा आजार आहे त्याच्यामुळे त्यांनी रन ठेवल्या पण इथे चोरटी धाव. 9 चेंडू आणि इथून जर पाहिलं तर 23 धावसंख्येची गरज आहे. धावा होऊ शकतात, धावा बनवू शकतात आणि त्या बनवण्याचा प्रयत्न इंटेन्शन इथून दाखवावा लागेल. यावेळेस मात्र हा फटका खूप चांगल्या पद्धतीने खेळला आहे परंतु या बॉललेच देखील एक सिंगल धाव. सिंगलने काहीही होणार नाही. तुम्हाला या मॅचमध्ये विन करायचं असेल तर तुम्हाला इथे मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. कलात्मक क्लासिक क्रिकेट इथे दाखवावं लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. यावेळेस स्ट्रेट फ्रॉम द ग्राउंड जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला. या बॉलवर देखील एक सिंगल धाव इथे मात्र प्राप्त केली जाते. 2.5 चेंडूच्या खेरीस 20-3. सिंगल धाव इथे कन्वर्ट झाली आहे. 6 चेंडू आणि तब्बल 20 धावेची गरज आहे. 6-20 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा न्यू बॉलर आयुष सज्जा. चांगला अतिशय चांगला चेंडू होता परंतु फुल टॉस कलेक्ट करून बॉल जातो सीमारेषा पार. चौकार. अशाच पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. विनीतच्या बॅटमधून अफलातून फटका कन्वर्ट झाला आणि त्याच पद्धतीचे प्रयत्न देखील करावे लागणार आहेत कारण 4 चेंडू आणि 15ची गरज आहे. इथून तुम्हाला 2 मोठे स्ट्रोक खेळणे खूप गरजेचं आहे आणि विनीतच्या माध्यमातून ते पाहायला मिळणार आहे का. विनीत ज्याने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न वन बाउसने चेंडू गॅदर केला जातोय. एकंदरीत जर पाहिलं तर एक बॉल एक सिंगल धाव इथे मात्र कन्वर्ट केली जाते आणि 3 चेंडू 14ची गरज. यावेळेस मात्र अलाउन द कार्पेचेस आणि खूप चांगल्या पद्धतीचा मात्र हा फटका इथे पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव या स्ट्रोकवर आपण पाहू शकतात
आणि इथून जर पाहिलं तर समीकरण थोडंसं चेंज झालं आहे. औपचारिकता बाकी आहे, परंतु क्रिकेट आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण क्रिकेटमध्ये कुठलाही डिसिजन इथे मात्र देऊ शकत नाही आहेत. आणि इथे जर पाहिलं तर 1 चेंडू 12ची गरज असताना औपचारिकता बाकी आहे आणि ती पूर्ण केली जाईल इथे जर पाहिलं तर राजूच्या माध्यमातून. परंतु जाता जाता एखादा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो का? नाही आहे. एकंदरीत जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि माफ करा डॉट छिटू येतोय आणि इथे मात्र जर पाहिलं तर विन झालेत. तर लगेचच आपण या मॅचची मॅन ऑफ द मॅचचे किताब इथे मात्र वितरित करू, ज्याने या मॅचमध्ये खूप चांगला खेळ केला आणि एकंदरीत गोलंदाजी आणि बॅटिंग करत असताना खूप चांगला खेळ इथे मात्र दर्शवला. तो रजत ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर रजत आपण यायचंय आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब इथे घेऊन जायचंय. थँक्यू सो मच. चला पार्टिस्पोर्ट संघाचे कॅप्टन आणि सायराज संघाचे कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टनने लगेच यायचे. नेक्स्ट मॅच नाणेफेकीचं कौल इथे कंप्लीट केलं जाईल, आपण पाहू शकतायत. चला पार्टिस्पोर्ट आणि सायराज 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण क्विकली यायचे. टास्क बॉक्समध्ये इथे मात्र नाणेफेकीचं कौल केलं जाईल. हे दिलबिल मिलाव कुणाशी मॅच कुणी भेटत नाही, जुळतील वैब कुणाशी जोडीदार भेटत नाही. थँक्यू सो मच. पार्टिस्पोर्ट संघाचे कॅप्टन आणि सायराज 11. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टास्क बॉक्समध्ये जायचंय. तिकडे नाणेफेकीचं कौल कंप्लीट केलं जाईल, आपण पाहू शकतायत. ग्रुप ए मधील अंतिम मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते. पार्टिस्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूने सायराज 11 या दोन संघादरम्यान ही मॅच मात्र आपण पाहू शकतायत. चला टॉस करून घ्यायचे. आयोजक साई श्रद्धा क्रीडा मंडळ, कॅप्टन पोचले गेलेत, आपण लगेच टॉस करून घ्यायचंय. तर पार्टिस्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूने सायराज 11 या दोन संघादरम्यान नाणेफेकीचं कौल इथे कंप्लीट केलं जात आहे, आपण पाहू शकतायत. आणि आत्ताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जाते तो रजत, आपण देखील लगेच यायचे. आणि एक जर्सी आहे प्लेअर ऑफ द मॅचची, ती इथे मात्र आपण घेऊन जायची आहे, वितरित केलं जाईल, आपण पाहू शकतात. रजत या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचं किताब आपण पाहू शकतायत या विकेटच्या पटलावरती. चला दोन्ही संघ लगेच मैदानात दाखल देखील व्हायचे, आपण लगेच क्विकली ही मॅच देखील इथे चालू करणार आहोत, कारण आजच्या दिवसात सामने थोडेसे उशिराने चालू झाले आणि त्या अनुषंगाने आपण थोडासा स्पीडअप देखील करायचे. कृपया करून ग्राउंड वरती कुणी यायचं नाही. चला दोन्ही संघाचे अतिरिक्त एक एक खेळाडू इथे पाठवायचे. दोन्ही संघाला अंतिम कॉल असेल, आपला एक एक खेळाडू इथे येणं अनिवार्य आहे, याची नोंद घ्यायची आहे.
चला पाटील स्पोर्ट आपला एक खेळाडू पाठवायचा आहे. चला पाटील स्पोर्ट आपला एक खेळाडू पाठवायचा आहे. आपण लगेच या मॅचला इथे सुरुवात करणार आहोत. चला मॅच लगेच आपण चालू करायची आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि 2 बॅटर देखील मैदानात लगेच पाठवायचे आहेत. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. संघांना नोंद असेल आपण थोडासा स्पीडअप इथे करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरनं जर पाहिलं तर रजत हा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज झालाय आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. आपण पाहू शकतायत संदीप आणि अंकित ही जोडी मात्र मैदानात सज्ज झाली आहे. आपण पाहू शकतायत आणि गोलंदाजी ट्रॅकवरनं वैयक्तिक पहिलं षटक आणि सांघिक देखील पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरनं रजत, ज्याने आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला आहे, तो रजत गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय. पहिला बॉल सापट्याने खेळलाय. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या बॉलवर सिंगल अंकित आणि संदीप ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. रजतच्या माध्यमातून पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने यावेळी सापट्याने खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय सफल. या बॉलवर देखील सिंगल धाब प्राप्त झाली आहे आणि सिंगल धाबेच्या मदतीने जर पाहिलं तर धाव 2 या आकड्यावरती आत्तापर्यंत जाऊन पोचल्या गेल्यात. सिंगल डबल ला महत्त्व दिलं जाते. यावेळेस मात्र 1 बाउन्सने चेंडू निघून जातोय का, एंड मुवमेंटला चेंडूला रोखलं जाते आणि या बॉलवर देखील आपण पाहू शकतायत एक सिंगल धाब इथे कन्वर्ट केली जाते. 3 चेंडूच्या आखरी धाबा फलकावरती पाहू शकतायत. 3 या आकड्यावरती आपण पाहत आहेत. यावेळेस पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न झालाय सफल. चेंडू निघून जातोय. रफू चक्कर झालाय. लॉंग स्टॉप रिजनला नो स्टॉप संगत चौकारासाठी 4 रन्स. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न फसला गेलाय, परंतु इथे घडतंय काय तर एकंदरीत पंच डॉट चेंडू येतोय आणि डॉटच्या मदतीने जर पाहिलं तर धावा 7 या आकड्यावरती जाऊन पोचल्या गेल्या. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर रजतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर देखील धावा 7 या आकड्यावरती पाहू शकतायत. त्यामुळे सापट्याने केला. या बॉलवर देखील एक सिंगल धाब इथे प्राप्त झाली. षटक इथे कंप्लीट झालंय आणि एका षटकाच्या अखेरीस 8 या अंकावरती धावसंख्या आपण पाहू शकतायत. षटक कंप्लीट 8ला 0 ही सध्याची परिस्थिती फलकावरती पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस जर पाहिलं गेलं तर विकेट घेण्याची संधी पंचांकडे दाद मागली जाते. पंचांचं बोट आवेत आहे आणि घडतंय काय तर फर्स्ट विकेट डाऊन एअर खेळाडू बाद. पहिल्या चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. अनमोल
हा गोलंदाजी ट्रॅक पण आपण पाहू शकतात. पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न इथे होता, परंतु चेंडूला स्लॉक केलं आणि एक सिंगल धाब इथे कन्वर्ट झाली आहे रवीच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. आणि धाबा जर फलकावरती पाहत आहेत 9 या आकड्यावरती जाऊन पोचली गेली. 9ला 1 ही सध्याची परिस्थिती फलकावरती पाहू शकतात. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे, खूप चांगली लेंथ आहे, बीट झालं. इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय आणि धावा जर फलकावरती पाहू शकतात 9 या आकड्यावरती स्थिर आहेत. गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते अनमोलच्या माध्यमातून, रजतच्या माध्यमातून. यावेळेस मात्र सेल्फ फॉलोथ्रोमध्ये चांगलं कॅरी केलं बॉलला अमोलच्या माध्यमातून. अनमोल खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतो. 1.4 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केला गेलाय. 9 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात. 9.1 चेंडूचा खेळ 9ला 1 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतात. सॉफ्ट हँडने केलाय. एक सिंगल धाव इथे मात्र या बॉलवर प्राप्त झाली आहे आणि जर पाहिलं तर 5 चेंडूच्या अखेरीस डबल फिगरमध्ये धावसंख्या जाऊन पोचली गेली. दुहेरी अंकावरती 10 लॉस ऑफ 1 विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला जातोय का? यस, डेफिनेटली 1 मोर विकेट डाऊन इयर. दुसरा धक्का बसतोय. खेळाडू बाद. मच आपण पाहू शकतात 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावा फलकावरती पाहू शकतात 10 आकड्यावरती जाऊन पोचल्या गेल्यात आणि एकंदरीत जर पाहिलं तर काबिल तारीफ गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. कारण 2 षटकात तब्बल 10 धावा खर्च केल्यात. एकंदरीत एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रजत आणि अनमोल या गोलंदाजाची. परंतु ऋतिक हा गोलंदाज इथे सज्ज झालाय. यावेळेस मात्र मिसफील्ड झाले आणि मिसफील्डचं भुगतान पूर्ण टीमला करावं लागेल. मिळतायत 4 धावा. निर्णायक क्वालिटी ब्रँडेड चौकार 4 रन्स. चार धावा इथे प्राप्त झाल्या. धावा फलकावरती आपण पाहू शकतात 15 आकड्यावरती जाऊन पोचल्या गेल्यात. यावेळेस मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न इथे फसला जातोय आणि अजून एक विकेटचं होते पतन. धक्का क्रमांक 3. बॅक टू द पवेलियन. खेळाडू बाद. शगनादी रात रात सजनाची हॉट हॉट. शगनादी रात रात सजनाची हॉट हॉट. नैना विचो सजना दे लाए जावा शाट वाट. मैं बल खावा हथ ना आवा. मैं बल खावा हथ ना आवा. यार मेरे तो बचना. 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. माफ करा, 1 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावा फलकावरती पाहू शकतात 15 आकड्यावरती 15ला 3 ही सध्याची परिस्थिती आपण पाहत आहेत विकेटच्या फलकावरती. दुसरा बॉल ऋतिक हा गोलंदाज आपण पाहू शकतात. यावेळेस मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला आहे. एंड मुवमेंटला चेंडूला रोखलं जात आहे. डेफिनेटली चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. रोखलं गेलंय आणि एकंदरीत एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते. आयुष हा गोलंदाजी मार्क पण आपण पाहू शकतात आणि त्यांनी 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट केला गेलाय. 16ला 3 ही स्थिती आपण पाहत आहेत फलकावरती. 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आयुषच्या माध्यमातून. त्यातील तिसरा बॉल गोलंदाजी ट्रॅक पण आयुष सज्ज झालाय. यावेळेस मात्र फटका खेळत असताना जर पाहिलं गेलं तर एक सोरटी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि एक सिंगल धावेच्या मदतीने जर पाहिलं गेलं तर धावा फलकावरती आपण पाहत आहेत 1च्या मदतीने वाढतायत देखील आणि जाऊन पोचतायत त्या फलकावरती. 17च्या घरामध्ये आपण पाहू शकतायत. 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र आयुष या गोलंदाजाने कंप्लीट केला गेला. तो आयुष यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने मात्र एक्झिक्यूट केला गेला. एक सिंगल धाव पुन्हा एकदा कन्वर्ट झाली आहे.
4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. यावेळेस जर पाहिलं तर स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न फसला गेला आहे आणि एकंदरीत घडते काय तर विकेटचं होते पतन. धक्का क्रमांक 4 बॅक टू द पवेलियन. खेळाडू बाद. शेवटचा बॉल आयुष हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर एक सिंगल धाब इथे देखील घेतली जाते आणि जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस 19ला 4 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतात. घेऊया एक छोटीशी विश्रांती. येऊया मैदानात परत आणि आपण पाहत आहेत Make some noise for the Desi Boys. D-Boys. D-Boys. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 21 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतात 21च्या घरामध्ये पोहोचवली गेली आहे. यावेळेस जर पाहिलं गेलं तर एक सिंगल धाबेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि एक धाब इथे मात्र एक्झिक्यूट करून धावसंख्येचा आलेख 1च्या मदतीने पुढे जाऊन पोहोचला गेला आहे. फलकावरती पाहू शकतायत 22 आकड्यावरती. इथून जर पाहिलं ना तर 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि या 3 चेंडूमध्ये तुम्हाला 2 मोठे स्ट्रोक खेळले तर एक फायटिंग टोटल ही फलकावरती मात्र उभी करण्यामध्ये यश प्रदान पण होऊ शकते. आपण पाहू शकतात पाटील स्पोर्ट्स संघाला. यावेळेस मात्र स्विच करण्याचा प्रयत्न देखील फसला गेला आहे. एकंदरीत एक चांगला बॉल डिलिव्हर झाला आहे. डॉट बॉलची सांगता होती कंप्लीट. 4 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत कंप्लीट झाला आहे आणि धाबा फलकावरती 22 अंकांवरती आपण पाहत आहेत. चला पंचांशी कोणीही वाद घालू नये. पंच आपला विचार विनिमय करून डिसिजन पेंडिंग ठेवला तो डिक्लेअर करतील. पंचाचा सिग्नल इथे दिला जातो. वाईटचा सिग्नल पंचाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत इथे पोहोचवला गेला आहे आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं ना तर धाबा फलकावरती 23 या अंकांवरती आपण पाहत आहेत. चला फील्ड सेट करायची आहे. यावेळी जर पाहिलं तर सॉफ्टहँडने केला आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडूला स्टॉप केलं गेलंय. एक सिंगल धाव. दुसरा धाब्याचा प्रयत्न फसला जातोय की काय. डेफिनेटली 2 धाबा इथे पळून कंप्लीट केल्या जातात. गुड रन बिटवीन 2 विकेट बाय बोथ बॅटर आणि या 2 धाबा इथे चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. 2 धाबेच्या मदतीने धावफलकावरती पाहत आहेत. 25 आकड्यावरती आपल्याला मात्र इथून पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या 4 चेंडूच्या अखेरीस 25ला 4 ही सध्याची परिस्थिती आपण पाहू शकतायत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस मात्र बॅटची वरची कडा ऑफ साईडला मात्र हा फटका खूप चांगल्या पद्धतीने मात्र एक्झिक्यूट केला गेला आहे आणि ते घडतंय काय तर दुसरा धाबेचा प्रयत्न आणि विकेटचं पतन होतंय. खेळाडू क्रमांक 5 तंबूच्या आश्रयाला परत जातोय. विकेटचं पतन. खेळाडू बाद. चार चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावा फलकावरती आपण पाहू शकतात 9 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर पाहिलं ना तर गोलंदाजी करत असताना कमी धावा दिल्या आणि त्या कमी धावांचा पाठलाग करत असताना चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली गेली परंतु 2 चौकार आल्यानंतर तिसरा चौकार खेचण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन झालंय. रजत आणि जर पाहिलं गेलं तर शैलेश हा बॅटर मात्र मैदानात सज्ज आहे. सॉफ्टहँडने खेळा. एक सिंगल धाब्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि जर पाहिलं तर धावा 5 चेंडूच्या अखेरीस 10 अंकाड्यावरती आत्तापर्यंत पाहू शकतायत. एक माफक असं आव्हान असताना जर पाहिलं तर बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने यावेळेस जर पाहिलं तर रजत हा बॅटर मात्र आपण पाहू शकतात विकेटच्या पटलावरती. सॉफ्टहँडने केलाय. चांगलं क्रिकेट आहे.
आणि जर पाहिलं तर दुसरा धावांचा प्रयत्न देखील इथे केला जातोय. यस, डेफिनेटली इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर या विभागातील एक गोड व्यक्तिमत्व विशालजी चव्हाण हे देखील इथे उपस्थित आहेत. आपण देखील क्रीडा मंचावर मानानं सन्मानानं व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आयोजकांकडून आपल्याला एक नम्रतेची विनंती आहे. एक षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावासह फलकावरती आपण पाहू शकतात 12 आकड्यावरती जाऊन पोचल्या गेल्यात आणि 1 विकेटच्या मोबदल्यात. परंतु जर पाहिलं ना तर रिक्वायर्ड रन रेट 5चा असताना जर पाहिलं तर 12चा करंट रन रेटनी या धावा इथे एक्झिक्यूट केल्या गेल्या आणि आपण पाहू शकतायत यावेळेस जर पाहिले तर एक सिंगल धाबा इथे कन्वर्ट केली जाते. सिंगल धाब्याच्या मदतीने धाबा फलकावरती पाहत आहेत 13च्या घरामध्ये आपण पाहत आहेत. बॉलर्स नेम प्रथमेश हा गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय. पत्तू यावेळेस जर पाहिलं तर 1 बाउन्सने चेंडूला गॅदर केलं जाते. एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती पाहत आहेत 14 आकड्यावरती. यावेळेस पंचाचा सिग्नल आलाय. वाईटचा सिग्नल पंचाच्या माध्यमातून इथे दिला जातोय आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर 15 आकड्यावरती 27 धावांचं टार्गेट असताना ना आपण पाहू शकताय तर चांगली बॅटिंग सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते कारण विजय खूप महत्त्वाचा आहे आणि तेच दर्शवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. यावेळेस मात्र एकच धाव आणि एक धावेने पुनश्च एकदा धावसंख्येत वाढ 16 आकड्यावरती 1.3 चेंडूंचा खेळ इथे कंप्लीट. रजत आणि शैलेश ही जोडी मात्र मैदानाच्या दिशेने मात्र आपण पाहू शकतायत आणि या जोडीच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट. 4 चेंडूच्या अखेरीस 17 या अंकावरती सिंगल ला महत्त्व दिलं जाते आणि सिंगलने या धावा बनवू शकतात, विजय प्रस्थापित करू शकतात आणि ते माहीत असताना चांगलं क्रिकेट. आडवा पाठणं काढण्याचा प्रयत्न इथे झाला गेलाय. पुनश्च एकदा सिंगल. 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. पतूच्या माध्यमातून 6 धावा त्यानेही खर्च केल्या गेल्यात. इथून तुम्हाला डॉट बॉल आणि विकेट हे अस्त्र आहे आणि त्या अस्त्राचा उपयोग इथून करावा लागेल या मॅचवरती तुम्हाला अभि व्हायचं असेल तर. रजत सॉफ्ट हँड केलाय. शेवटच्या बॉलवर देखील सिंगल धावा आली गेली आणि षटक क्रमांक 2 इथे कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस 19ला 1 ही सध्याची परिस्थिती या विकेटच्या पटलावरती आपण पाहत आहेत. रजत आणि शैलेश ही जोडी मात्र खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करते. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय. अंकित हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं इथून जर पाहिलं ना तर अंकित या गोलंदाजाला चांगले चेंडू टाकावे लागतील. चला स्पीडअप करायचंय. अंकित याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या गोलंदाजीचं पृथ्थकरण इथे करावाच लागेल. या मॅचमध्ये तुम्हाला अभि व्हायचं असेल ना तर या षटकामध्ये शर्तीचे प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न करत असताना अंकित यांनी चांगली गोलंदाजी केली या 8 धावा रोखण्यासाठी. तर शेवटच्या षटकामध्ये ही मॅच जाऊ शकते आणि शेवटच्या षटकामध्ये ही जर मॅच गेली तर मॅचला रंगत देखील येऊ शकते. परंतु रजत ज्याने आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ खेळला आहे, आजच्या दिवसामध्ये तो लहरतोय बहरतोय आणि आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीची कामगिरी करतोय, तो रजत देखील मात्र आपण पाहू शकतायत. चला स्पीडअप करायचंय. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज आहे का? यस, डेफिनेटली बॅटची वरची कडा आणि मिस्टर रजत याचा खेळीचा होतो इथे अंत. रजतच्या खेळी लागतोय पूर्ण विराम. रजत बॅक टू द पवेलियन. खेळाडू बाद. थँक्यू सो मच. आपण एक सन्मान इथे क्रीडा मंचावर करणार आहोत.
विशालजी चव्हाण यांचा शुभ सन्मान या क्रीडा मंचावरनं इथे आपण कंप्लीट करणार आहोत. हबीबजी शेख यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार इथे आपण या क्रीडा मंचावरनं कंप्लीट करणार आहोत. तर आम्ही आमंत्रित करतोय की विशालजी चव्हाण आपण पुढे यायचे. आपला यथोचित स्वागत आणि सत्कार या क्रीडा मंचावरनं केला जाईल. हबीबजी शेख यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. या स्पर्धेची कायमस्वरूपी राहणारी आठवण म्हणून या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन विशालजी चव्हाण यांचा स्वागत आणि सत्कार या क्रीडा मंचावरनं इथे कंप्लीट केला जातोय. थँक्यू सो मच विशाल. 2.1 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. 19 आकड्यावरती धावा पाहत आहेत. 8 धावेची गरज आहे आणि जर पाहिलं ना तर अंकितने चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ होती. चांगला बॉल जबरदस्त लेंथ. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये हा सामना न्यावा लागेल आणि तेच अंकितच्या माध्यमातून पाहायला मिळते. 10 चेंडू 8ची गरज. इक्वेशन इथे बदललं गेलंय. 10 चेंडू 8ची गरज आहे. अंकित चांगली गोलंदाजी. यावेळेस आउट साईड ऑफ स्टंप. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करत असताना जर पाहिलं तर लेंथ बिघडली गेली आणि त्याचं बेनिफिट बॅटरला मिळालं गेलंय 1 धावेने. आणि धावा फलकावरती पाहतायत 20 आकड्यावरती जाऊन पोचल्या गेल्यात आतापर्यंत. 2 चेंडूंचा खेळ इथे कंप्लीट झाला. इथून अद्यापी प्रयत्न करावे लागतील. 10 चेंडू 7ची गरज असताना तुम्हाला इथून शर्तीचे प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न करत असताना अंकित हा गोलंदाज आपण पाहतायत. जोरकस मारण्याचा प्रयत्न. सेल्फ फाळुत्रोमध्ये आपण हा चेंडू पाहतायत. चांगली गोलंदाजी आणि प्रोत्साहन देखील वाढवलं जाते. या गोलंदाजाचं क्लॅप केलं जाते त्याच्यासाठी आणि ते करणं खूप गरजेचं आहे कारण पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा वन्स अगेन चांगला बॉल. पंचांकडे दाद मागली जाते. पंच कुठल्या पद्धतीने इंटरेस्ट दाखवत नाही आहेत. चांगला बॉल आत्तापर्यंत म्हणावं लागेल. 8 चेंडूची सांगता इथे कंप्लीट झाली आहे. 8 चेंडू 7चं समीकरण. अंकित लाजबाब गोलंदाजी. अफलातून गोलंदाजीचं पृथ्थकरण अंकितच्या माध्यमातून पाहू शकतायत. वेल प्लेड. देणारा एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकतायत. 8 चेंडू आणि 7 धाबेची गरज आहे. अंकित सुपर मॅग्निफिझम गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर बेधक मारा अंकितच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकंदरीत जर पाहिलं तर ॲक्युरेट पिचिंग आणि त्या पिचिंगचा फायदा त्याला होत असताना मात्र पाहतायत अंकित. शेवटच्या 2 चेंडूवर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल अंकित या गोलंदाजाला. यावेळेस 1 बाउन्सने चेंडूला गॅदर करत असताना थोडीशी चुकी, परंतु या चुकीचं भुगतान 2 धाब्याने झालंय. यस डेफिनेटली पॉपिंग क्रीजमध्ये 2 धाबा कंप्लीट केल्या जातात आणि 2 धाब्याच्या मदतीने जर पाहिलं तर धाबा फलकावरती पाहू शकतात 22 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर जर विकेट किंवा डॉट बॉल आला तर या मॅचमध्ये रंगत येऊ शकते कारण 7 चेंडू आणि 5 धाब्याची गरज. दिल देना दिल लेना, दिल देना दिल लेना, ऐ सौदा करा करा, ऐ सौदा करा करा, ऐ सौदा करा करा. 7 चेंडू 5 धाब्याची गरज. शेवटचा बॉल जर पाहिला तर विकेट किंवा डॉट बॉल आला ना तर या मॅचमध्ये रंगत येऊ शकते. ट्विस्ट हा मात्र येऊ शकतोय. यावेळेस आउट साईड ऑफ स्टंप. पंचांचे हात हवेत समांतर आहेत. अर्थातच धावा अवांतर येते आणि अवांतर धावसंख्येत भर होती आणि भर होत असताना जाऊन पुसली गेली 23 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द लेगचा चेंडू आहे आणि डाऊन द लेगचा चेंडू असताना जर पाहिलं तर 24 आकड्यावरती इथून जर पाहिलं ना तर कमबॅक केला होता परंतु खराब 2 चेंडू. यावेळेस शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर एक चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि इथून समीकरण इक्वेशन थोडंसं वेगळं झालंय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धाब्याची गरज. तर या 3 धाब्याची गरज असताना घेऊया एक छोटीशी संधी, देऊया डीजेला संधी. येस कम ऑन कॉल. रख लै पल्ले विच मुखड़ा लुका के रख लै नीमिया तो कुछ चीर पा के रख लै पल्ले विच मुखड़ा लुका के रख लै एवें करी ना कि 6 चेंडू आणि 3 धाब्याची गरज असताना कशा पद्धतीची बॅटिंग केली जाईल हे देखील मात्र आपल्याला पाहिजे कारण 6 चेंडू आणि 3 धाब्याची गरज. 3 मिनिटांचा खेळ इथून शिल्लक आहे
आणि या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक इथे कंप्लीट करायचं आहे. 6 चेंडू आणि 3चं समीकरण आपण पाहू शकतात या विकेटच्या पटलावरती. खूप चांगल्या पद्धतीची ही मॅच मात्र आपल्याला रंगत असताना मात्र पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 3 धाब्याची गरज आणि कशा पद्धतीने या 3 धाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत का किंवा या धाबा इथे डिपेंड केल्या जात आहेत का हे देखील मात्र आपल्याला पाहायचं आहे. यावेळेस पंचाच्या माध्यमातून इथे सिग्नल दिला जातोय. पंच पुन्हा एकदा आमच्या समवेत इथे जोडले गेलेत. वाईटचा सिग्नल त्यांच्या माध्यमातून दिला जातोय आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर 25 या आकड्यावरती 6 चेंडू 2ची गरज. यावेळेस सॉफ्ट हँड केलेला आहे. फटका फसलाय का नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चेंडू निघून जातोय 4 धाब्यासाठी नशिबाचा आणि विजयाचा चौकार 4 रन्स. जैसा यार कहाँ ऐसा यार